BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12वा. जय माता दी. देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान. कांती बीज जशी मृगेंद्र वहना भाषे दिविजन कन्या खनग धरुणी ढाल करिती भावे जिचे शेवण हाती चक्र गदा धनु शर अशी पाशाधिकी तर्जनी दुर्गा अग्नित्मयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यातमी ओम देवी उवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकेटव संहार महिषासुरी यात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातुनी भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम त्याशी पापस्पर्शेना आपत्ती राही न कोणी दारिद्र्य पीडना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देऊनी एकदा भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महापारी भयप्रद महात्म्य माझता माझे शांत होतील आपदा मंदिरे सविधा नित्य माझे महात्म्य जास्त होईल सन्निधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरी विधी जाणून जाणून तू करी भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष शेवने मला शरदकाली महापूजा वार्षिक करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकते नाशती आपद्या साऱ्या धनधान्यामुळे सुद्धा संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाच्या एकता भेजात अशी श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा शांतिकर माता सर्वतर तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रास्ता पुन्हा महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नाश शांतता दुस्वप्न तेही सुस्वप्न होत असे पाठा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांतिकारने पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाच पाठ मात्रेच नाशाचे माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशुपुष्पार्थ धुपादी गंधती पादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणे वर्ष राधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेचे पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व भूतांच रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशिक दैत्य दुर्जना मनुष्य भैवैर्यांचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मकृत तयापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सिद्धिकारक अर्ण्याप्राती एकांती बनवा लागता मना निर्जने डाकू शत्रूंच्या हाती सापडता मना सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध कथा धाडी अथवा बंद घालित वादळ उठली नाव बुडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे त्या मतप्रभादे सिंहादी डाकू वैरी यांच्यामध्ये स्मरता प्रती दुर्गे विघ्ने मन महिमा अशी ऋषीर्वाच बोलून ही भगवती चंडिका चंड विघ्न पादा सर्व देवांची तेथे गुप्त झाली देवका स्वाधिकाराशी विनिर्भय होऊ लागले यज्ञवाकसुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषणाचे विघ्नवश देवदत्ता उग्र तुलविक्रमी राहिले दैत्य गेली पाताळ भूमीचे वरी राजा भगवती अंबा असून तिरुपती जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तेच विश्वासी भावने जगता जन्म देत असे प्रातित तुष्ट होणे वृत्ती विज्ञान दानदे भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महाभारत रूप धारणे जे करी समय साथ होते जे जन्मासृष्टी रूपते सनातनी तेच देवी समय सर्वांच रक्षित अद्भुतयाच्या वेळी लक्ष्मीरूपी मिळे जनाधारी चतुर्भागा मागे अभागतीच लागत स्तुती करता पूजनी गंधधूप फुलादिकी देते ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती ओम इतिश्री अच्युतुर्याच्या त्या पाकभावा टिकेन सनारखंडे परवाने सर्व मन्वंतरे देवी महात्मे फलस्तुती नाम द्वादश अध्याय हा. जय माता दी.